भृंगराजपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. यासाठी चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथ्याने पांढरे झालेले केस धुवावेत. कांद्याची बारीक पेस्ट करून त्यात लिंबू रस घालावा. ही घट्ट पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. पांढरे केस काळे करण्यासाठी हा उपायही उपयोगी आहे. आवळा पावडरमध्ये लिंबू रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. तसेच आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी. कोरफडीचं गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. पांढरे केस काळे करण्याचा हा उपायही उपयोगी आहे. ॲपल व्हिनेगर हे विविध खनिजे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असते. यामुळे सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यात ॲपल व्हिनेगर व मध मिसळावे आणि हे मिश्रण दररोज सकाळी प्यावे. यामुळे आमवातात आलेली सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांध्यातील वेदना व सूज कमी करण्यास मदत करतात. आमवातावर आले हा अतिशय प्रभावी घरगुती उपचार आहे. दररोज 2 ते 3 आल्याचे तुकडे खावेत. सांध्यांतील रक्ताभिसरण सुधारते व सांधेदुखी, सूज आणि जखडण कमी होते. याशिवाय आमवात असल्यास सुंठ मिसळलेले कोमट पाणी पिणेही फायदेशीर ठरते. हळदमध्ये कुर्कुमिन नावाचा कार्यकारी घटक असतो, ज्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आमवातमध्ये सांध्यांना येणारी सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा हळद घालून ते दूध प्यावे. आमवातावर हा घरगुती उपाय उपयुक्त ठरतो. सैंधव मिठात मॅग्नेशियमचे मुबलक प्रमाण असते. यामुळे शरीरातील पीएच पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. आमवात असल्यास आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. एरंडेल तेल सुद्धा आमवातमध्ये खूप उपयुक्त असते. आमवात असल्यास गरम भाकरी एरंडेल तेलाबरोबर खावी किंवा चपाती करताना एरंडेल तेल मोहन म्हणून वापरावे. याशिवाय सूज आलेल्या व दुखणाऱ्या सांध्यांवर एरंडाची पाने बांधावीत. पायात गोळा आला असल्यास कोमट केलेले निरगुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावावे व तेथे थोडी मालिश करावी. पायाला गोळा आल्यास तेथे खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेलाने मालिश करावी. 1 कप दुधात 3 लसूण कळ्या घालून दूध उकळून प्यावे. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्याने शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो. काही दिवस 1 ग्लास दुधात 1 चमचा हळद आणि थोडासा मध घालून ते दूध प्यावे. या उपायांनी शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरिकोज व्हेन्सची समस्या दूर होते. ग्लासभर डाळिंबाचा रस नियमितपणे काही दिवस सेवन करावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. व्हेरिकोज व्हेन्स घालवण्यासाठी हा घरगुती उपाय फायदेशीर आहे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व फळे खा. हिरव्या पालेभाज्या आणि फळे यामध्ये अनेक उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स असतात. या अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदूतील रक्तवाहिन्या मजबूत आणि लवचिक बनण्यास मदत होते. फळे आणि हिरव्या भाज्यांमध्ये स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारे फोलिक ॲसिड आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तुमच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे यांचा अधिक समावेश करा.